Hello student, I'm Dr. Jyoti Sawant. We are discussing some basic concept of chemistry. Today we are going to discuss atomic and molar masses. Atom is the smallest particle of matter. Atom हा मॅटरचा सूक्ष्मातिसूक्ष्म असा पार्टिकल असतो. त्या ॲटमला स्वतःचं असं मास असतं, त्यालाच म्हटलं जातं ॲटमिक मास. सो ॲटमिक मास इज द मास ऑफ ॲन ॲटम. एव्हरी एलिमेंट हॅज अ कॅरेक्टरिस्टिक ॲटमिक मास. प्रत्येक एलिमेंटचा जो ॲटम असतो त्याला स्वतःची अशी कॅरेक्टरिस्टिक वेट असतं, ज्यालाच आपण ॲटमिक मास असं म्हणतो. ॲटमिक मास इज व्हेरी व्हेरी स्मॉल अँड इट इज नॉट इझी टू मेजर द ॲटमिक मास. एक्झाम्पल म्हणून आपण घेऊयात की हायड्रोजनचा ॲटमिक मास ग्रॅममध्ये किती आहे, तर ते आहे 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. -24 ग्रॅम म्हणजे किती कमी याचं युनिट आपल्याला दिसतंय. तर प्रेझेंट सिस्टीममध्ये एवढं व्हेरी स्मॉल स्केलवरती हे युनिट आपल्याला एक्सप्रेस करणं परवडत नाही आणि त्यामुळंच आता प्रेझेंट सिस्टीममध्ये मास ऑफ ॲटम डिटरमाइन करण्यासाठी नवीन पद्धत वापरली जाते. ग्रॅम ऐवजी आपण युनिट वापरतो AMU. In present system, mass of an atom is determined relative to mass of carbon-12 as the standard and it has been agreed upon in 1961. 1961 पासून आपण नवीन सिस्टीम राबवलेली आहे की ज्याच्यामध्ये मास ऑफ ॲटम जे आहे हे डिटरमाइन करण्यासाठी मास ऑफ कार्बन 12चं रिलेशन जे आहे हे गृहीत धरण्यात आलेलं आहे. मास ऑफ कार्बन 12 जो आहे हा स्टँडर्ड मांडण्यात येऊन त्याच्याशी रिलेटिव्ह बाकीच्या ॲटमचं मास जे आहे हे आपण काढत असतो. सो इन दिस सिस्टीम an atom of carbon 12 is assigned a mass exactly 12.0000. कार्बन 12चं जे मास आहे हे असाइन करण्यात आलेलं आहे 12.000 ॲटमिक मास युनिट, ज्याला की शॉर्टमध्ये म्हणतात AMU. And all other atom of other element are given a relative atomic mass to that of carbon 12. बाकीचे जे एलिमेंटचे ॲटम आहेत त्यांना रिलेटिव्ह ॲटमिक मास कन्सिडर केलं जातं. द ॲटमिक मास इज एक्सप्रेस इन AMU. तर परीक्षेमध्ये काय प्रश्न येतो? 1 AMU डिफाईन करा. 1 AMU is defined as mass exactly equal to 1/12 of the mass of one carbon 12 atom. कार्बन 12 ॲटमचं जो कार्बन 12 ॲटम आहे त्याचं जे मास आहे त्याचं डिवाइड बाय 12 केल्यानंतर जे काय आन्सर येतं ते आपलं 1 AMU असतं. सो आपण हे कॅल्क्युलेट करतोय पहा इथं. 1/12 मल्टिप्लाय बाय मास ऑफ 1 कार्बन 12, तर ते नियर अबाउट 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम एवढं मास असतं एका कार्बन ॲटमचं, कार्बन 12 ॲटमचं. आणि ते डिव्हायडेड बाय 12 केल्यानंतर जे उत्तर येतं ते असतं आपलं 1 AMU. किती आलंय ते? इट इज 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. आता हे आपण पाठ करायचे की 1 AMU इज इक्वल टू व्हॉट? तर ते आहे, माझ्याबरोबर रिपीट करा, 1 AMU इज इक्वल टू 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. आता आपण प्रॉब्लेम सोडवूयात. कॅल्क्युलेट मास ऑफ ॲटम ऑफ हायड्रोजन इन AMU. आता ह्या AMU ला स्मॉल u यानं सुद्धा आपण डिनोट करतो. यासाठी हा प्रॉब्लेम सोडवायसाठी आपल्याला
जे मास दिलेलं हायड्रोजनचं ग्रॅममधलं ते आहे 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. हे मास आपल्याला ग्रॅममध्ये दिलेलं आहे आणि ते आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे AMU किंवा ओन्ली यू मध्ये. तर त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन किती आहे. तो लिहिला आपण 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. हे गिव्हन आहे तुम्हाला. आणखी काय 1 AMU ची व्हॅल्यू आपल्याला पाठ पाहिजे आणि ती आपण हा प्रॉब्लेम सोडवत असताना लिहायची आहे. किती आहे परत रिपीट करा. 1 AMU इज इक्वल टू 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. आता ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इन AMU काढत असताना मास ऑफ हायड्रोजन इन ग्रॅम डिव्हायडेड बाय काय करा 1 AMU चं जे काही क्वांटिटी आहे ती तिथं इन्सर्ट करा. So it will be equal to mass of hydrogen in gram is 1.6736 into 10⁻⁻24 divided by 1 AMU, that is 1.66056 into 10⁻⁻24. तर 10⁻⁻24 आणि 10⁻⁻24 ह्या दोन क्वांटिटीज निघून जातील तिथं आणि जे काय ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन आहे AMU मधलं ते आपल्याला डिव्हाइड बाय केल्यानंतर मिळून जाईल. ते आहे 1.0080 U, दॅट इज AMU. आता आणखी एक प्रॉब्लेम आहे. मास ऑफ अन ॲटम ऑफ ऑक्सिजन इन ग्रॅम. ग्रॅम मधलं वजन दिलेलं ऑक्सिजनचं ते किती आहे 26.56896 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इन यू असं विचारलेलं आहे. आता सोल्युशन म्हणजे हा प्रॉब्लेम सोडवत असताना त्याचं कसं उत्तर लिहायचं. पहिल्यांदा तर लिहा मास ऑफ ॲटम ऑफ ऑक्सिजन इन ग्रॅम किती दिलाय 26.56896 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम आणि 1 AMU ची क्वांटिटी किती आहे हे आपण पाठ करून तिथं लिहायची आहे. ती कुठली किती आहे रिपीट करा माझ्या बरोबर. 1 AMU इज इक्वल टू 1.66056 इंटू 10⁻⁻24. सो ही व्हॅल्यू आपण इन्सर्ट करूया. ग्रॅम मधलं वजन भागिले 1 AMU ची क्वांटिटी हे आपण डिव्हाइड बाय केलं की आपल्याला मास ऑफ ॲटम ऑफ ऑक्सिजन इन AMU मिळेल आणि ते आहे 16.0 U. द 10⁻⁻24 10⁻⁻24 इथं कॅन्सल अप होईल. 26.56896 डिवाइड बाय 1.66056 हे केल्यानंतर आपल्याला 16 U हे मास मिळेल ऑक्सिजन ॲटमचं. पुढचा पॉइंट पाहूयात आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय. तर यासाठी आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की जे इलेमेंट्स असतात काही इलेमेंट्स त्यांना एकपेक्षा जास्त आयसोटोप्स असतात. मेनी नॅचरली ऑकरिंग इलेमेंट एक्झिस्ट ॲज मिक्सचर ऑफ मोर दॅन वन आयसोटोप. ते आयसोटोप आपल्याला इथं बघायचे आहेत की आयसोटोप म्हणजे काय. तर 8वी मध्ये आपण बघितलेला आयसोटोप म्हणजे काय तर इट इज द atoms of same element having same atomic number but different mass number. आयसोटोप म्हणजे असे एलिमेंटचे ॲटम असतात की जे सेम ॲटमचे एलिमेंट असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲटॉमिक नंबर सेम असतो बट मास नंबर डिफरंट असतो. कोणताही एलिमेंट आपण डिनोट करतो तेव्हा त्याचा मास नंबर त्याच्या सिम्बॉलच्या वरती आपण लिहितो. बरोबर आहे. तर आता इथं आयसोटोप्स हॅव डिफरंट ॲटॉमिक मासेस. हे जे आयसोटोप्स असतात एकाच एलिमेंटचे जरी असले तरी त्यांना डिफरंट ॲटॉमिक मासेस असतात. त्याचबरोबर त्यांचं नेचरमध्ये असणारं जे अबंडन्स आहे ते सुद्धा वेगळं वेगळं असतं. उदाहरणार्थ आपण हायड्रोजनचे आयसोटोप्स यापूर्वी डिस्कस केलेले आहेत किंवा पाहिलेले आहेत की हायड्रोजनचे 3 आयसोटोप असतात. पहिला आहे प्रोटॉन, दुसरा आहे ड्यूटेरियम आणि तिसरा आहे ट्रिटियम.
तसेच आता इथं फॉर एक्झाम्पल आपण कार्बनचे 3 आयसोटोप्स बघूयात. 3 आयसोटोप्स कुठले आहेत? कार्बन 12, कार्बन 13 अँड कार्बन 14. आपल्याला काढायचं असतं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. त्यावेळेला फॉर कॅल्क्युलेटिंग ॲव्हरेज मास, ॲटॉमिक मास ऑफ आयसोटोप्स आर मल्टिप्लाय बाय देअर रिलेटिव्ह अबंडन्स. आणि इथं आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढत असताना या तिन्ही आयसोटोपचं ॲटॉमिक मास लागतं आणि त्याचबरोबर रिलेटिव्ह अबंडन्सही दिला जातो. ह्या गोष्टी आपल्याला दिल्या जातात आणि सांगितलं जातं की या ॲटमचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास जे आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. तर त्यासाठी आपण फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे बघा. ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू, आता इथं कार्बन 12चा ॲटॉमिक मास किती आहे? 12.000 12.000 आणि त्याचा रिलेटिव्ह अबंडन्स निसर्गामध्ये किती आहे? 98.892. रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजे निसर्गामध्ये त्याचं असणारं पर्सेंटेज ते आहे किती? 98.892. कार्बन 13चं ॲटॉमिक मास आहे 13.00335 आणि त्याचा रिलेटिव्ह अबंडन्स आहे 1.108. कार्बन 14चा ॲटॉमिक मास आहे 14.00317 आणि त्याचा रिलेटिव्ह अबंडन्स आहे 2 मल्टिप्लाय बाय 2 इंटू 10⁻10 2 इंटू 10⁻10 म्हणजे खूप कमी अत्यल्प प्रमाणामध्ये कार्बन 14 जो आहे तो निसर्गामध्ये आढळून येतो. आता काय करायचे आपल्याला? ॲटॉमिक जे आयसोटोपचे जे ॲटॉमिक मास आहे तर त्याला रिलेटिव्ह अबंडन्सनी मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्यांची बेरीज करून डिव्हाइड बाय 100 करायचं आहे. म्हणजे पहा इथं आपण सोडवून दिलेलं आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू, पहिला आयसोटोप घेतला त्याचा ॲटॉमिक मास आहे 12 मल्टिप्लाय बाय त्याचा रिलेटिव्ह अबंडन्स घेतला 98.892 डिवायडेड बाय 100 प्लस दुसरा आयसोटोप घेतला त्याचा ॲटॉमिक मास आहे 13.00335 मल्टिप्लाय बाय त्याचा रिलेटिव्ह अबंडन्स आहे 1.108 डिवायडेड बाय 100 प्लस कार्बन 14चा ॲटॉमिक मास आहे 14.00317 मल्टिप्लाय बाय 2 इंटू 10⁻10 डिवायडेड बाय 100. आता इथं आपण ॲव्हरेज काढत असल्यामुळं जेव्हा आपण हे सोडवू तेव्हा ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू 1186.7 डिवायडेड बाय 100 प्लस 14.4077 डिवायडेड बाय 100 प्लस 28.00634 इंटू 10⁻10 डिवायडेड बाय 100. आता ही जी तिसरी फिगर जी आलेली आहे 28.0036634 इंटू 10⁻10 ही क्वांटिटी खूप निग्लिजिबल आहे, त्यामुळे आपण इथं ती निग्लेक्ट करूया आणि फक्त पहिल्या दोन क्वांटिटीची बेरीज केली आपण तर ती येते 1201.10 डिवायडेड बाय 100 ॲज इट इज, कारण बेस समान असल्यामुळे आपण डायरेक्ट त्याची काय केलेली आहे? बेरीज केलेली आहे आणि डिवाइड बाय 100 असल्यामुळं आपला जो पॉइंट आहे तो लेफ्ट साईडला 2 घरं सरकला आणि आपलं ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन मिळालं आपल्याला 12.01 U ॲटॉमिक मास युनिट. अशाच पद्धतीनं आणखी एक प्रॉब्लेम आपण इथं बघूयात. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन. निऑनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला दरवेळी हे आयसोटोप ॲटॉमिक मास आणि त्याचं नॅचरल अबंडन्स हे दिलं जातं. आपल्याला फक्त त्यांची काय करायची असते? मल्टिप्लिकेशन अँड ॲव्हरेज काढायचा असतो. तर पहा इथं निऑन 20चं ॲटॉमिक मास जे आहे हे 19.9924 U आहे. तर त्याचं रिलेटिव्ह अबंडन्स किंवा नॅचरल अबंडन्स जे आहे ते 90.92% आहे. निऑन 21 हा दुसरा आयसोटोप आहे. त्याचा ॲटॉमिक मास आहे 20.9940 U आणि त्याचं नॅचरल अबंडन्स जे आहे हे खूप कमी म्हणजे 0.26% तो अर्थ क्रस्टमध्ये आढळून येतो. आणि निऑन 22 हा तिसरा आयसोटोप जो आहे त्याचं ॲटॉमिक मास जे आहे हे 21.994 U एवढं आहे आणि त्याचा नॅचरल अबंडन्स जो आहे तो 8.82% एवढा आहे.
आता जेव्हा आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढू निऑनचं, तर आपल्याला ह्या तिन्ही आयसोटोपच्या ॲटॉमिक मासचा आणि रिलेटिव्ह अबंडन्सचा गुणाकार करायचा आहे, त्यांची बेरीज करायची आहे आणि डिव्हायडेड बाय 100 करायचं आहे. पहा इथं ॲटॉमिक मास ऑफ निऑन 20 इंटू त्याचं नॅचरल अबंडन्स प्लस ॲटॉमिक मास ऑफ निऑन 21 इंटू त्याचं नॅचरल अबंडन्स प्लस ॲटॉमिक मास ऑफ 22 निऑन मल्टिप्लाय बाय नॅचरल अबंडन्स डिव्हायडेड बाय 100. आता या फिगर्स तिथं घालूयात. ॲटॉमिक मास ऑफ निऑन 20 किती होता? 19.9924 मल्टिप्लाय बाय त्याचा नॅचरल अबंडन्स किती आहे? 90.92 प्लस 20.9940 ॲटॉमिक मास आहे निऑन 21चं मल्टिप्लाय बाय त्याचं रिलेटिव्ह अबंडन्स आलं 0.26 प्लस atomic mass of 22 neon is 21.9914 multiply by त्याचं relative abundance 8.82 divided by 100 relative abundance इथं काढत असल्यामुळं divide by 100 is equal to हे जेव्हा आपण सोडवू त्यावेळेला उत्तर येईल 20.1707 U हे असेल आपलं ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन. म्हणजे आपल्याला कोणत्याही इलेमेंटचं जर वेगवेगळे आयसोटोप्स उपलब्ध असतील तर आपल्याला सगळ्या आयसोटोप्सचे ॲटॉमिक मास आणि त्याचं नॅचरल अबंडन्स माहिती असणं गरजेचं आहे. ॲटॉमिक मास आणि त्याचं रिलेटिव्ह अबंडन्स यांचं मल्टिप्लिकेशन करून त्यांची समेशन करायची आहे, डिव्हाइड बाय 100 करायचं आहे की जेणेकरून आपल्याला कोणत्याही इलेमेंटचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास मिळेल. ही पद्धत त्या इलेमेंटना वापरायची आहे ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे आयसोटोप्स उपलब्ध असतात. अन्यथा जर एखाद्या इलेमेंटला आयसोटोप्स नसतील तर त्याचं फक्त आपण ॲटॉमिक मासच कन्सिडर करतो. उदाहरणार्थ जे मेटल्स आहेत सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम यांना आयसोटोप्स नाही आहेत, त्यामुळे त्यांचं आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढत नाही. त्यांचं फक्त आपण ॲटॉमिक मासच गृहीत धरतो. ॲव्हरेज ॲटॉमिक मास तेव्हाच काढतो जेव्हा आपल्याला त्या इलेमेंटचे आयसोटोप्स आहेत हे माहिती असतं. इन द पिरियोडिक टेबल ऑफ एलिमेंट the atomic masses mentioned for different elements are actually their average atomic masses. For practical purpose, the average atomic mass is rounded off to the nearest whole number when it differ from it by a very small fraction. काय म्हटलेलं आहे बघा की ज्या वेळेला ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण काढू तर ते राऊंड ऑफ केलं जातं. मगाशी आपण कार्बनचं काढलं तर ते आपलं किती आलं? 12.011 U एवढं आलं. मग ते राऊंड ऑफ करतात किती? वरचे जे 11 आहे ते काढून टाकतात आणि लिहितात कसं? राऊंड ऑफ ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 12.0 U. त्याच पद्धतीनं नायट्रोजनचे जे दोन आयसोटोप्स आहेत कोणते? नायट्रोजन 14 आणि नायट्रोजन 15. याचं जेव्हा ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण मघाच्या पद्धतीनं जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला ते 14.007 U एवढं उत्तर येतं. तर ते राऊंड ऑफ करून काय उत्तर येतं? 14.0 U. आता तुम्ही मला सांगा ऑक्सिजनचे कोणते आयसोटोप्स आहेत? ऑक्सिजन 16, ऑक्सिजन 17, ऑक्सिजन 18. यांचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे? 15.999. ह्याला राऊंड ऑफ केलं तर काय येतं? 16.0 U. क्लोरीनचे दोन आयसोटोप असतात, क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37. याचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे 35.453. आता इथं 3 असल्यामुळं 4चं 5 होतं आणि 35.5 हे राऊंड ऑफ ॲटॉमिक मास येतं क्लोरीनचं. तसंच ब्रोमिनचे पण दोन आयसोटोप्स आहेत, ब्रोमिन 79 आणि ब्रोमिन 81. तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास त्याचं कॅल्क्युलेट करून आलेलं आहे 79.904 U. त्याचंच राऊंड अप आपण केला तर ते येतं 79.9 U. सो ह्या गोष्टी ज्या आहेत
ह्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्हाला पिरियोडिक टेबल यासाठी काढायला सांगितला की ज्याच्यामध्ये आपल्याला पिरियोडिक टेबलमध्ये एलिमेंटच्या जवळ तुम्हाला त्याचे ॲटॉमिक मास लिहिलेले दिसतील. ते त्यांचे ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहेत, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. हे झालं ॲटॉमिक मास. पाहूयात आता मोलर मास किंवा ज्याला आपण म्हणतो मॉलिक्युलर मास. ॲटमचं जे मास आहे त्याला ॲटॉमिक मास म्हणतो. तसं मॉलिक्यूलचं जे मास आहे त्याला मॉलिक्युलर मास असं म्हणतो. मग हे आपण काढायचं कसं? त्यासाठी आपल्याला त्या मॉलिक्यूलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला त्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असलेल्या ॲटमचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास सुद्धा माहिती पाहिजे. सो मोलर मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम ऑफ average atomic masses of an element which constitute the molecule. मोलर मास म्हणजे काय? हे कसं आपण डिटरमाइन करतो? तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास जे आहे यांची जेव्हा सम म्हणजे काय? बेरीज करतो. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये कोणकोणते ॲटम प्रेझेंट आहेत आणि ते किती आहेत? त्या ॲटॉमिक वेटची किंवा ॲटॉमिक मासेसची जेव्हा आपण बेरीज करू, त्या बेरजेचं जे उत्तर येतं ते असतं मॉलिक्युलर वेट किंवा मॉलिक्युलर मास. हे एक पद्धत झाली. आणि मोर पर्टिक्युलर जर डेफिनेशन बघायची झाली मोलर मासची तर ती काय आहे? मोलर मास ऑफ द सबस्टन्स इज द मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ वन कार्बन 12 ॲटम. कारण कार्बन 12 जो आहे हा आपण स्टँडर्ड मानलेला आहे आणि त्याचा एक मॉलिक्यूल जर आपण घेतला तर बाकीचे सबस्टन्स त्याच्याशी रिलेटिव्ह मोलर मास हे दाखवतात. म्हणून मोलर मास ऑफ सबस्टन्स इज द मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ वन कार्बन 12 ॲटम. It is obtained by multiplying average atomic mass of each element by the number of atoms present in the molecule and adding them together. ह्याचा अर्थ असा होतो की ज्या वेळेला मॉलिक्युलर मास आपण कॅल्क्युलेट करतो तर त्या वेळेला आपण त्या मॉलिक्यूलमध्ये कोणकोणते ॲटम प्रेझेंट आहेत हे बघतो, त्यांचे ॲव्हरेज ॲटॉमिक मासची बेरीज करतो आणि आपण मॉलिक्युलर वेट हे काढतो. फॉर एक्झाम्पल इथं आपण कार्बन डायऑक्साईडचं मॉलिक्युलर वेट काढून दाखवलेलं आहे. मोलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. पहिली स्टेप, पहिल्यांदा तर लिहा राईट मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? तर तो आहे CO2. Step 2. From above molecular formula, it is clear that carbon dioxide contains one carbon atom and two oxygen atom. Step 3. Molar mass is equal to number of carbon atom multiplied by average atomic weight of carbon plus number of oxygen atom into average atomic weight of oxygen. आता नंबर ऑफ कार्बन ॲटम मगाशी आपण मोजले, किती होतं? 1 होतं. मल्टिप्लाय बाय ॲव्हरेज ॲटॉमिक वेट किती काढलं होतं मगाशी? 12.0 U प्लस नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम कार्बन डायऑक्साईडमध्ये किती आहेत? 2. मल्टिप्लाय बाय ॲव्हरेज ॲटॉमिक वेट ऑफ ऑक्सिजन मगाच्या चार्टमध्ये आपण दिलेले होतं, ते पाठच करून ठेवायचं आहे. किती आहे ते? 16.0 U. मग आता 12 U प्लस 32 U बेरीज किती आली? 44 U. म्हणजे मॉलिक्युलर वेट कार्बन डायऑक्साईडचं किती आलं? 44 U. कोणत्याही मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर वेट काढत असताना आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक वेटची बेरीज करायची आहे. ती बेरीज आपल्याला मॉलिक्युलर मास जे आहे हे आपल्याला मिळवून देते. काही उदाहरणं दिलेली आहेत. सम मोर एक्झाम्पल्स ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ मॉलिक्युलर मास इज गिव्हन हिअर. H2O पाणी, याचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. याच्यामध्ये दिसतंय आपल्याला की हायड्रोजन 2 आहेत, ऑक्सिजन 1 आहेत. हायड्रोजनचा जो ॲटॉमिक मास आहे, ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे ते 1 U आहे आणि 2 हायड्रोजन प्रेझेंट आहे. मग काय येईल? 2 मल्टिप्लाय बाय 1 U. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जो आहे, ॲटॉमिक मास जे आहे ते 16 U आहे आणि त्यामुळं 2 अधिक 16 हे किती आलं? 18 U झालं. आता इथं आणखी एक 2 उदाहरणं इथं दिलेली आहेत. C6H12 C6H5Cl याचं नाव आहे क्लोरोबेन्झिन. फॉर्म्युला इथे दिलेला आहे.
कार्बन इथं 6 दिसतायत, हायड्रोजन 5 दिसतायत आणि क्लोरीन 1 दिसतोय. क्लोरीनचा जो ॲटॉमिक मास आहे तो 35.5 आहे, मगाशी बघितलं आपण. हायड्रोजनचा 1 असतो आणि कार्बनचा 12 असतो. 12 कार्बनचा आहे, मग 6 गुणिले 12 करायचं आणि 5 हायड्रोजनचे आहेत म्हणून 5 गुणिले 1 करायचं आणि 35 क्लोरीन एकच आहे त्यामुळे तो फक्त 35.5 येईल, त्याला मल्टिप्लाय होणार नाही, काय एकच आहे. हायड्रोजनचंही करायची गरज नाही कारण तोही एकच होता, पण आपण लिहिलं इथं. तर आता ह्या सगळ्यांची जेव्हा आपण बेरीज करू तर नियर अबाउट मॉलिक्युलर वेट ऑफ C6H5Cl क्लोरोबेन्झिन याचं येतं 112.5 U. तुम्ही हे स्वतः सोडवून बघा. आणखी एक तिसरं उदाहरण आहे H2SO4. इथं आपल्याला 2 हायड्रोजन दिसत आहेत, 2 मल्टिप्लाय बाय 1. एक सल्फर दिसतोय ज्याचं की ॲटॉमिक मास जे आहे 32 आहे आणि ऑक्सिजनचं इथं 4 ॲटम दिसत आहेत. सो 4 मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास 16 U. यांची जेव्हा आपण गुणाकार करू आणि बेरीज करू तर ते येतं 98 U. तर या पद्धतीनं आपण मॉलिक्युलर वेट हे काढू शकतो. आणखी एक प्रॉब्लेम पहा, फाइंड मास ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इन AMU अँड इन ग्रॅम. मगाशी आपण जे काढलेलं होतं ते मास ऑफ 1 ऑक्सिजन ॲटमचं काढलेलं आहे. आता इथं मास ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन म्हटलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की मॉलिक्युलर मास कसं काढायचं. मॉलिक्युलर मास ऑक्सिजनचा फॉर्म्युला काय, O2. O2 म्हणजे इथं काय आले, 2 ऑक्सिजन आले आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक वेट किती आहे 16. मग 2 मल्टिप्लाय बाय 16 केलं की आपल्याला मॉलिक्युलर वेट मिळतं आणि हेच मॉलिक्युलर वेट म्हणजे मास ऑफ 1 मॉलिक्यूल असतं. म्हणून मास ऑफ 1 मॉलिक्यूल इज इक्वल टू 16 मल्टिप्लाय बाय 2 मीन्स किती आलं 32 U. म्हणजे इथं आपण मास ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इन AMU कॅल्क्युलेट केलं. आता पुढच्या प्रॉब्लेमच्या भागामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे, ग्राममध्ये सुद्धा काढा. ग्राममध्ये सुद्धा काढा. तर त्यासाठी तुम्ही काय करा, मास ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन किती आहे 32 मल्टिप्लाय बाय तुमचा 1 AMU करा तर तुम्हाला त्याचं मास ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ O2 इन ग्रॅम मिळून जाईल. मग इथं येईल काय 32.0 मल्टिप्लाय बाय 1.66056 इंटू 10⁻⁻24. हे आपलं 1 AMU ची व्हॅल्यू आहे, त्यानं मल्टिप्लाय केलंय आपण की जेणेकरून आपल्याला ग्रॅममध्ये मास ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन मिळून जातं. थँक्यू. With